आपण पाहतोय राज ठाकरे हे मतदानासाठी निघालेले आहेत। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पहिल्यांदाच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार अशा चर्चा या सुरुवातीलाच होत्या आणि त्यानंतर त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, मुलगा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि वडील मतदान करणार आहेत। हे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। राज ठाकरे इथे आलेले आहेत। राज ठाकरेंसोबत संपूर्ण परिवार आहे। राज ठाकरेंसोबत अमित ठाकरेंची पत्नी मिताली ठाकरे, त्यासोबतच उर्वशी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील या इथं मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। इथं आपण पाहतोय की राज ठाकरेंचे हे व्हिज्युअल्स आहेत। राज ठाकरेंच्या या मतदान केंद्रावरती उपस्थित राहिल्यानंतर माध्यम त्यांच्याशी इथं बोलतायत, माध्यमांशी ते बोलतायत आणि काही सूचना करतायत। मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झालेली आहे। तर मतदान करण्यासाठी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज ठाकरे आता आत पोहोचतायत, आत गेले आहेत आणि सोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित राज ठाकरे आणि इतर परिवारातील सदस्य आहेत। हे सर्वजण आता मतदान केंद्रांवरती पोहोचलेत। हे दृश्य आहे या मतदारसंघातूनच राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आपण इथे पाहतोय की शर्मिला ठाकरे इथे आहेत आणि मतदान केलं का असं मतदारांशी ते बोलतायत। हे दृश्य आहेत या मतदार केंद्राची बालभवन विद्यालयाचे मतदान केंद्र आहे। तिथं राज ठाकरे पोहोचले आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब आहे आणि कुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले। अमित ठाकरे याच मतदारसंघातून निवडणुकीत रिंगणात आले आणि पहिल्यांदा राज ठाकरे यांना आपल्या मुलासाठी मतदान करण्याची ही संधी आहे। मतदान करतायत आणि या मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून राज ठाकरेंचे चिरंजीव सध्या मतदान केंद्रापर्यंत सोबत पोहोचलेले आहेत। बरोबर आहे गणेश, खरं तर प्रचार सभांचा धडाका राज ठाकरे यांनी घेतला होता। मनसेच्या इतर उमेदवारांना निवडून आणण्याचं आव्हान देखील राज ठाकरेंसमोर आहे आणि त्यासोबतच प्रतिष्ठा पडायला लागते ती माहीममध्ये, कारण का माहीममध्ये त्यांचे स्वतःचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। सातत्यानं प्रचार सभांमधून राज ठाकरे यांनी टीकेच्या फैरी झाडलेल्या आहेत। अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे। एकदा आम्हाला संधी देऊन बघा असं आवाहन सातत्यानं राज ठाकरे यांनी आपल्या प्रचार सभांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि माझ्यासाठी मनसेचा प्रत्येक उमेदवार हा अमित इतकाच महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि आपल्या मुलासाठी मतदान करायला म्हणून राज ठाकरे निघालेले आहेत। माहीममध्ये जो माहीम विधानसभा मतदारसंघ आहे तिथे अमित ठाकरे हे उमेदवार आहेत आणि राज ठाकरे यांचा निवासस्थान शिवतीर्थ हे त्याच मतदारसंघामध्ये येतं। त्यामुळे या मतदारसंघातून मनसे विजयी होणं हे राज ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आणि तिरंगी लढत आपल्याला इकडे पाहायला मिळते, कारण का माहीममधली उमेदवारी राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंची जाहीर केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।